युपीएचं सरकार असताना ज्या वेळेला तुम्ही पहिले 5 टर्म खासदार होता त्यावेळेला अल्पसंख्याक बहुल ही योजनाच काढण्यात आली. मोदी साहेबांचं सरकारनं देशभरातल्या वेगवेगळ्या तालुक्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला, सर्वेक्षण केलं गेलं. त्याच्यातून मायनॉरिटी ओरिएंटेड अल्पसंख्याक बहुल तालुके त्या ठिकाणी शोधले गेले. जिथे तुम्ही 14 ते 19 सालामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री होतात, ही योजना तुम्हाला कधी कळलीच नाही. असंख्य अशा योजना आहेत की ज्या योजनेचा तुमचा दुराने आयुष्यात कधी संबंध झाला नाही. समाजाच्या नावावरती मतं मागणं, रामदास भाई शिवसेना या 4 अक्षरांच्यामुळे निवडून जाणार. याच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व या मतदारसंघातल्या जनतेने कधी त्या ठिकाणी पाहिलं नाही. हो, मी 2019 सालामध्ये निवडून गेलो. मी विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो, योजना भारत सरकारच्या समजून घेतल्या. आपल्या लोकसभा मतदारसंघात आणि आपल्या या समुद्र कोकणात भाई एकच मंडळाचा तालुका आहे जो या अल्पसंख्याक बहुल योजनेमध्ये केंद्र सरकारच्या बुडतो. त्याच्यात काही निधी आणण्याचं काम मला त्या ठिकाणी करतात. मन असलं पाहिजे, संवेदना असला पाहिजे. योग्य ज्याचा ज्याचा तुम्ही उल्लेख केला की करोनाच्या महामारीच्या संकटामध्ये जग बंदिस्त झालं. शरद पवारांनी पाटील खंजीर कुपसत वसंतदादांचं सरकार पाडलं. तो शब्द महाराष्ट्राच्या इतिहासात खंजीर म्हणून इतक्या वर्ष होता, लोक विसरली होती भाई. त्याची आठवणी अनन्य गीते त्या ठिकाणी केली. ते म्हणाले की शरद पवार कधी माझे नेते होऊ शकत नाही. आज त्यांचं पाय धरल्याशिवाय तुम्हाला या मतदारसंघामध्ये येता येत नाही. ती तुमच्या राजकीय जीवनाची शोकांतिका आहे. असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं असू शकणार. मी मुद्दाम म्हटलं की मला या सभेला फणसूच्या सभेला यायचं आहे, या सभेला यायचं आहे. बांधवांना अनेक गोष्टी आहेत, वेळ कमी आहे, आणखी 2 सभा पुढे आहेत. मी आपल्याला एवढं सांगेन, माझ्या मुस्लिम बांधवाकडून असतील त्यांना सांगेन, आपण या अपप्रचाराला बळी पडू नका. यामध्ये कुठलेही तथ्य नाही. हे निवडणूक स्टंट आहे. भाजपला मत मिळू नये, राष्ट्रवादीला मत मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींनी केलेलं कपटी कारस्थान आहे. कपटी कारस्थान बांधवांवर मी जवळून बोलतोय. आपण या मुस्लिम बांधवांनी बळी पडू नाही. या सगळ्या भागाचा मग माझी ओणी, भाटी, नवसे, कुठलं फगावे, आणखी दाभीड, भोपण, पांगावी या सगळ्या मूल्यांचा विकास तटकरे साहेब मी केलाय. कोण कुठल्या समाजाचा मी कधी पाहिला नाही. दाभीड या सगळ्या मूल्यांचा विकास मी केलाय. कोण कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या मातीचा आहे, कुठल्या वातीचा आहे, त्यावेळेला तुमचा हा नेता पण कुठे गेला तो मुजी पण माझ्यासोबत होता. मुजी पण शिवसेनेचा होता माझ्यासोबत. मग मधल्या काळामध्ये मी गीते साहेबांनी मला पाडला, मग हा विचार केला कोण झाला. ही सगळी तुमची नाही, माझी मंडळी आहे. आता मीच तुमचा म्हटल्यानंतर तसं काय झालं आता. पण मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगेन किंवा असतील त्यांना की आपण या कपटी कारस्थानाला बळी पडू नका. नुकसान होईल आपलं, आपल्या समाजाचं नुकसान होईल, आपल्या कोकणाचं नुकसान होईल, आपल्या मतदारसंघाचं नुकसान होईल. माझी हात जोडून बाबांना तुम्हाला विनंती आहे, हात जोडून तुम्हाला विनंती आहे. कोण उद्धव ठाकरे? अगं आमच्यासाठी 55 वर्ष काम केल्यानंतर देखील आम्हाला बाजूला जायला लागलं. शिवसेना प्रमुख गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या सगळ्या नेत्यांची वाट लावून टाकली, यांना उद्ध्वस्त करून टाकलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून बसला, 2दा फक्त मंत्रालयामध्ये आला आणि 2.5 वर्ष त्या मातोश्रीमध्ये चूर कोंबड्यासारखा बसला. कुठल्याही आमदाराला 1 पैसा नाही. जाधवजी सगळे आमदार डिस्टर्ब झाले. आता करायचं काय? अजितदादा हुशार, ते त्यांच्या आमदारांना पैसे द्यायचे आणि हा बाबा चूर कोंबड्यासारखा मातोश्रीत. आमच्या आमदाराला 1 पैसा नाही. पहिल्यांदा माझ्याकडे साताऱ्याचा आमदार महेश शिंदे तो माझ्याकडे आता आधी आणि मला ढसा त्यांनी डोळ्यातलं पाणी काढून निघाला माझ्याकडे. हा काय तर बसला, तुझी वाट बघतो मी. महेश शिंदे साताऱ्याचा की भाई आम्ही नाही निवडून राहता, दादा त्यांच्याच आमदारांना पैसे देत आहेत, आम्हाला धंदा देत नाही. आणि उद्धव ठाकरे आमच्या कुठल्याही फाईलवरती कागदाची सही करीत नाही, तो भाग येतच नाही, आम्हाला भेटत पण नाही. मी म्हटलं थांब थोडं दिवस. मग 2-2, 5-5, 10 आमदार माझ्याकडे यायला लागले. भाई करायचं काय? आम्ही आमचं आयुष्य राजकीय सगळं संपलं.
आमच्या मतदारसंघामध्ये कुठलं कामच झालं नाही तर कुठला तोंड घेऊन आम्ही मतदारसंघात जायचं आहे. एकनाथ शिंदेनी समजावण्याचा प्रयत्न केला माणसाला. आम्ही भेटी मागितली, आम्हाला भेट नाही. आमदाराला भेट नाही, खासदाराला भेट नाही, मंत्र्याला भेट नाही. सगळ्या मंत्र्याची कामं त्याचं पिल्लू आहे ना, ते टिल्लू कोणते आदित्य, ते रात्रीचं बाहेर पडतं आणि सकाळी येतं. काय रात्रीचं धंदे करतो मी सांगेन तुम्हाला. आता ही वेळ नाही आता. सगळे खातं तो चालवायचा. एकनाथ शिंदेचं पण खातं तो चालवायचा साहेब. कंटाळले सगळे. बरं झालं तुम्ही मंत्री होतात ते आमदार होतात. मागे बघितल्यानंतर हे दिसत नाही. आज अतिशय जबाबदारी सांगतो मी आपल्याला बांधवानो. अनेक वेळ आम्ही बसलो. रात्री 2 वाजता मला एकनाथ शिंदेचा फोन आला, भाई मी निघालो. आणि फोनवरती व्हायला लागले. म्हटलं काय झालं? माझा अपमान केला, मला बाहेर बसवला 3 तास. आणि अनिल पवार या चौकटीला आतमध्ये घेऊन मला 3 तास बाहेर बसवला. मी निघालो. कोण बाहेर सोबत येतं मला माहित नाही. मी निघालो सुद्धा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. काही आमदारांचे फोन मला आले. गुलाब पाटलांचा फोन मला आला, भाई काय करायचं? म्हटलं तुम्ही सगळेजण जा आणि उद्धवजीला भेटा आणि त्याला सांगा की आपण काँग्रेस सोबत जाऊ नका, आपण भाजप सोबत जाऊया. आपण निवडणूक लढवले. बांधवांनो 27 आमदार गेले उद्धव साहेबांकडे. काही प्रश्नांची उत्तर मी आज मुद्दाम देतो इथं तर साहेब, मी वेळ घेणार नाही, मी संपवतोय. 27 आमदार गेले. गुलाब पाटील आणि सगळी मंडळी म्हटले उद्धवजी आपण भाजप सोबत जाऊया. उद्धवजींनी लाल डोळे केले आणि म्हटले गेट आउट. सगळे उठा आणि चालते व्हा. सगळे उठा आणि चालते व्हा. गेट आउट. निघून जा तुम्ही. सगळे आमदार उठले आणि गुवाहाटीला गेले. आणि हा नालायक माणूस मग खोके आणि गद्दार कसे बाबा? तूच तर पाठवलीस, तूच गेट आउट केलंस ना. आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंना मी जाहीरपणे आवाहन केलं, एका आमदारांनी जर का खोके घेतले असतील तर सिद्ध करून दाखव. तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन, नाही तर माझ्या घरामध्ये तू भांडी घासायला येईल. मग हे थांबलं. खोके गद्दार. मग थांबला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.